साताऱ्यातील रहमतपूरमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षप्रवेश। शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश। मालेगावमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। पक्षातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश। मालेगावमध्ये दादा भुसेंच्या अध्यक्षतेमध्ये बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाचा मेळावा। सोलापूरमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर यांची निवड। शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता। पुण्यामध्ये शिवसेना आणि पतित पावन संघटनेची युती होणार। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार युती। पुण्यामध्ये होणार भव्य कार्यकर्ता मेळावा। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये होणार युती। नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये घडलेली घटना दुर्दैवी। मी आता घटनास्थळी आणि दवाखान्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी जातोय। विद्यार्थी बस अपघाताच्या संदर्भात हिना गावित यांची प्रतिक्रिया। मातोश्रीवर घिरट्या घालणाऱ्या ड्रोनचं रहस्य उलगडलं। पॉट टॅक्सी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर। MMRDAच्या वतीनं ड्रोन संदर्भात अधिकृत खुलासा। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री नितेश राणेंचा नागरी सत्कार। जिल्ह्यातील 132 वाडी वस्त्यांची आणि 25 रस्त्यांची जातीवाचक नावं बदलण्याच्या निर्णयामुळे सत्कार। वसई विरारमध्ये आगामी निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का। शेकडो कार्यकर्त्यांचा बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश। वसई विरार महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास केला व्यक्त। महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी प्रवीण दरेकर। भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे बहुमतांनी विजयी। 100% मतदान प्रवीण दरेकरांना मिळालं। रणजित सावरकरांचा या निवडणुकीमध्ये पराभव। जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार। गोपीचंद पडळकरांनी केले भाजप उमेदवार निश्चित। महायुतीतून प्रस्ताव आल्यावर विचार करू, गोपीचंद पडळकरांनी केलं स्पष्ट। बच्चू कडू कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत। जेवढं वय कडूंचं तेवढा राधाकृष्ण विखेंचा अनुभव। भाजप आमदार प्रवीण तायडे आक्रमक। ठेकड्यानं धरण फोडणाऱ्यांच्या वक्तव्याचा कितपत विचार करायचा हे ठरवावं लागेल। अमोल कोल्हेंचा तानाजी सावंतांना टोला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक। ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या। शरद पवार यांच्या पदाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना। प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट। प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांसोबत संवाद साधत घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती घेतली। काँग्रेससोबत राहून हिंदुत्व शाबूत आहे का? उद्धव ठाकरे आता तमाम हिंदू बांधवांनो असं बोलत नाहीत। विनोद घोसाळकरांनी केलेल्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर। मातोश्री निवासस्थानाच्या परिसरामध्ये ड्रोनच्या घरट्या। मातोश्री आणि खेरवाडी परिसरामध्ये सर्वेक्षणासाठी MMRDAनं उडवलं ड्रोन। हा कसला ड्रोन सर्वे? फक्त आमचं घर BKCचा भाग आहे का? पोलिसांनी परवानगी दिली होती तर रहिवाशांना माहिती का दिली नाही? आदित्य ठाकरे यांच्याकडनं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्नांची सरबत्ती। मातोश्रीच्या बाहेर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला। हा ड्रोन नेमका कोणाच्या आणि कोणत्या हेतूसाठी होता? सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। अनिल परब यांची एक्सपोस्ट। 9 वर्षांनंतर स्थानिक निवडणुका होत आहेत। चढ उतारांमध्ये बारामतीकर माझ्या पाठीशी होते। बारामतीकरांनो मी शहराचा कायापालट करून दाखवेल। बारामतीकरांना अजित पवारांचं आश्वासन। वर्ध्यामध्ये भाजपच्या पाठोपाठ आता काँग्रेसमध्येही चुरस। काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखतीला सुरुवात। माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित। अजित पवार बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या गुरुवारी मुलाखती घेणार। इच्छुक उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावेत। इच्छुकांच्या मुलाखतीनंतर मेळावा घेणार अजित पवारांची माहिती। पुणे जमीन व्यवहाराच्या प्रकरणी चौकशी सुरू। चौकशी अंती सत्य समोर येईल। माझे नातेवाईक असले तरी अधिकाऱ्यांच्या दबावात काम नको। व्यवहार न करता आकडे लिहून व्यवहार कसा होतो? अजित पवारांचं वक्तव्य। निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप केले जातात। चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते। मी कालही चुकीचं केलं नाही, उद्याही करणार नाही। अजित पवारांचं विरोधकांना उत्तर। पुरावे असतील तर चौकशी झालीच पाहिजे। मुंडवा जमिनीची किंमत 2003ला 1.5 लाख रुपये होती। अजित पवारांची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रहार पाटलांना ठाकरेंच्या सेनेनं फसवलं। चंद्रहार पाटलांना उभं केलं, विशाल पाटलांना निवडून आणलं। शहाजी पाटलांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर गंभीर आरोप।
बारामतीमध्ये अजित पवारांच्या निवासस्थानी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी, नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात गाठीभेटी, पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार लवकरच घोषित केला जाणार। अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, खासदार अरविंद सावंत यांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। सिल्लोडच्या शिवसेना भवनामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचं आयोजन, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह रॅली काढत गर्दी केली। निवडणुकीचं बिगुल वाजताच मावळ तालुक्यातील राजकीय तापमान वाढलं, राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि भाजपचे बाळा भेगडे आमने सामने, मावळचा सत्ता संग्राम घड्याळ वाजणार की कमळ फुलणार याकडे सर्वांचंच लक्ष। नाशिकमधील सटाणा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजपनं एकत्र लढण्याचं ठरवल्यास एकत्र, अन्यथा एकला चलोरेची राष्ट्रवादीची भूमिका, निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी पूर्ण। चंद्रपूरमधील स्थानिक निवडणुकांची तयारी जोमात, राजकीय पक्षाकडून उमेदवारांची शोधाशोध सुरू, चंद्रपूरमध्ये प्रामुख्याने भाजप काँग्रेस हे दोन महत्त्वाचे पक्ष। जळगावच्या पाचोरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं, जळगावमध्ये शिवसेनेचा स्वबळाचा नारा, पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराची सुरुवात। पुण्यामध्ये निवडणुकीसाठी भाजपचं पुढचं पाऊल, इच्छुक उमेदवारांच्या उद्या पुण्यामध्ये मुलाखती, मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील 14 नगर परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती। मंत्रिपद नसल्यानं तानाजी सावंत वैफल्यग्रस्त, राष्ट्रवादीच्या रोहन सुरवसे पाटलांची टीका, तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये नवा वाद। तालुका पातळीवर जमीन घोटाळ्याचं रॅकेट सक्रिय, राज्यातील दलाल हे सरकार चालवत आहेत, हर्षवर्धन सपकाळ यांचा पुन्हा एकदा सरकारवर गंभीर आरोप। निवडणूक आली की रोहित पवार, अंजली दमानिया यांच्यासारखे लोक टीका करतात, रोहित पवार सरकार येण्यापूर्वी महायुतीमध्ये समाविष्ट करण्याबाबत विचारत होते, रोहित पवार यांच्या ट्विटला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर। विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक, विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपये, बच्चू कडू यांच्याकडनं थेट घोषणा, नाव राधाकृष्ण, कृत्य कंसाचं बच्चू कडू यांची विखे पाटील यांच्यावर कडाडून टीका। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सिस्टीम नाही, पक्षप्रवेशाच्या निर्णयानंतर दीपेश म्हात्रे यांच्याकडनं खंत व्यक्त। साखर कारखाना विकल्याच्या मुद्द्यावरून मुंडे यांच्यावर झाली होती टीका, त्याच बीडच्या परळीमधील वैद्यनाथ कारखान्याचा गाळप शुभारंभ मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्तेच होणार। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करू, अजित पवार आणि पार्थ पवारांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, लक्ष्मण हाके यांची मागणी। मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपची महत्त्वाची बैठक, विलेपार्लेमधील विद्यानिधी शाळेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, अमित साटम प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। गडचिरोलीमध्ये निवडणुकीसाठी आंबेडकरी पक्ष आणि संघटना एकत्र, परिवर्तन पॅनल तयार करत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय, कोर कमिटीचे अध्यक्ष रोहिदास राऊत यांची माहिती। पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचे लक्षवेधी बॅनरवर इमानदार, निडर, प्रामाणिक असा शिंदेंचा उल्लेख, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी लावले बॅनर, शिंदेंच्या पुणे दौऱ्याआधी बॅनर लावत शक्ती प्रदर्शन। पुणे जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणी भेदभाव न करता कारवाई करा, सत्तेतील नेत्याचा नातेवाईक असला तरी कारवाई व्हावी, रोहित पवारांचं वक्तव्य। गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन, सरकारची नवी योजना, जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून रोहित पवारांनी ट्विट करत सरकारवर साधला निशाणा। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रवींद्र धंगेकरांनी सोशल मीडियावर पोस्ट केली, धंगेकरांनी फेसबुक पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा दिल्या। कन्नड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवार मिळणं कठीण, 25 नगरसेवक जागांसाठी केवळ 12 ते 15 इच्छुकांचा अर्ज। नगर परिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारचा मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी थकीत नसावी ही अट असल्यानं जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि 1 नगरपंचायतीमध्ये कर भरायला इच्छुकांची मोठी गर्दी। रायगडमध्ये महायुती म्हणून एकत्र आलो तर विरोधकांना फारसं स्थान उरणार नाही, मात्र वेगळं लढण्याची भाषा करणाऱ्यांना जनता त्यांचं स्थान दाखवेल, भरत गोगावले यांचं वक्तव्य। मुंडवा प्रकरणामध्ये जे सहभागी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, पोलीस योग्य दिशेने तपास करतायत, मुरलीधर मोहोळांचं वक्तव्य।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठकीमध्ये राज्यभरातील जिल्ह्यांचा घेतला आढावा, तर स्थानिक पातळीवरील युती आणि आघाडीच्या संदर्भात देखील महत्त्वाची चर्चा। जरांगेंच्या हत्येच्या कटाचा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे समर्थकांचा आक्रमक पवित्रा। बीडच्या बालेपीर भागामध्ये मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत व्यक्त केला पाठिंबा। पुण्यातील मनसेचे नेते उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता। अपूर्ण कामामुळे राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सुनावलं होतं, तर मतदार याद्यांचा पूर्ण अहवाल मनसेचे नेते राज ठाकरेंकडे सुपूर्द करणार। शिवेंद्रसिंह राजेंचा पालकमंत्र्यांना उपरोधिक टोला। राज्य राजकारणामध्ये जिथे महायुती एकजुटीचा संदेश देते, साताऱ्यामध्ये मात्र महायुतीच्या घरातच मतभेदांची ठिणगी पडल्याचं चित्र। बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र। मुंडव्यातील जागा महार वतनदारांची भोगवटा भरण्यास तयार झाल्याने जागा परत देतोय, तहसीलदार सूर्यकांत येवले यांचा पत्रामध्ये उल्लेख। कामगारांवर होणारा अन्याय दूर करण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अटल कामगार संघटनेचं उद्घाटन, तर कल्याण भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन। दीपेश म्हात्रेंच्या भाजप प्रवेशाच्या पूर्वी डोंबिवलीमध्ये शक्ती प्रदर्शन। पक्ष प्रवेशाच्या निर्णयाबद्दल सविस्तर सांगेल दीपेश म्हात्रेंचं सूचक वक्तव्य। वर्ध्याच्या काँग्रेस सद्भावना भवनामध्ये नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांच्या मुलाखती 13 किंवा 14 तारखेला उमेदवार निश्चित करणार। उमेदवार निश्चितीची तारीख काँग्रेसकडून जाहीर। सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पोसण्याचं काम करतं। राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांची सरकारवर टीका। कर्जमाफी द्यायची असेल तर 31 मार्चपूर्वी द्या, ॲडव्होकेट फैजान खान यांची मागणी। रत्नागिरीचा नगराध्यक्ष महायुतीचाच होणार। मंत्री उदय सामंतांचा दावा। नगरपालिकेवर महायुतीचाच नगराध्यक्ष होणार। उदय सामंत यांच्याकडनं विश्वास व्यक्त। वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये घोळ। एकाच घरामध्ये विविध धार्मियांची नावं। याद्या दुरुस्त केल्या नाही तर आंदोलनाचा इशारा। मनसेकडून तीव्र संताप व्यक्त। अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगरपरिषदांसह 2 नगरपंचायती सार्वत्रिक निवडणूक होणार। उद्यापासून उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात, तर या निवडणुकीमध्ये 155 प्रभागातून 278 सदस्य आणि 12 नगराध्यक्ष निवडले जाणार। यामध्ये 141 महिला सदस्य। येत्या 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। 28 नोव्हेंबरला सचिवालय नागपूरमध्ये येणार। कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त असल्यानं 16 दालनं। तात्पुरत्या स्वरूपाच्या दालनांसाठी 2.5 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। नूतन जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बैठक। 60 कार्यकर्त्यांची निवडणूक लढण्याची इच्छा। जरांगेंना Z+ दर्जाची सुरक्षा द्या, मराठा समाजाची मागणी। याबाबत विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिलं निवेदन। भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी केली भातशेत नुकसानीची पाहणी। शेतकऱ्यांसोबत संवाद साधत शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं दिलं आश्वासन। बदलापूर स्टेशन परिसरातील ई-टॉयलेटवर फेरीवाल्यांचा कब्जा। महिला मनसैनिकांनी लावलं फेरीवाल्यांना हुसकावून। बदलापूर नगरपरिषद प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दक्षिणायन किरणोत्सव सोहळा। अंबाबाई देवीच्या डाव्या कानापर्यंत मावळतीची सुवर्ण किरण पोहोचली। कोल्हापूरमध्ये उजाराच्या प्रश्नावरून अंकुश संघटना आक्रमक। आंदोलक आणि कारखाना कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची। दत्त कारखान्याकडे निघालेली उसाची वाहतूक रोखली। कोल्हापूरमधील किल्ले भुदरगडावर साहसी खेळांच्या ऍक्टिव्हिटींचा शुभारंभ। पालकमंत्री आबिटकरांनी घेतला पॅरा मोटरिंग खेळाचा रोमांचक अनुभव। जालन्यामध्ये रब्बी हंगामातील शेती कामांची लगबग। अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या शेतामध्ये मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी चालवला ट्रॅक्टर। वाशीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीला वेग। आतापर्यंत 32 वॉर्डसाठी 300 पेक्षा अधिक अर्ज। 7 आणि 11 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये सर्वाधिक इच्छुक उमेदवार। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसचं उद्या मुंबईमध्ये आंदोलन। महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आंदोलन। वर्षा बंगल्यावर घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा। मात्र आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली। देशातील सर्वात मोठी बैलगाडी शर्यत सांगलीच्या तासगावात सुरू। डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्याकडून श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचं आयोजन। बदलापूरमधील टाटा पॉवरच्या हायटेन्शन लाईनखाली अनधिकृत उद्यान। दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता। आतापर्यंत उद्यानामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं। अनधिकृत उद्यानावर इतका खर्च का? नागरिकांचा संतप्त सवाल।
साताऱ्यातील कराड शहरामध्ये उत्तरा लक्ष्मी महोत्सवाचं आयोजन। महोत्सवात महिला बचत गटांचे 150 पेक्षा अधिक स्टॉल। बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे समर्थकांच्या वतीने मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये आंदोलन। मनोज जरांगेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन। मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी। अकोले विधानसभा मतदारसंघातील वरुडी पठार येथील रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीने सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप। काम नागरिकांनी बंद पाडलं। महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये अनधिकृत मासेमारी करणारी कर्नाटकची नौका जप्त। परप्रांतीय नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाची कठोर कारवाई। अहिल्यानगरमध्ये शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा। टीएटी परीक्षेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात मोर्चा। सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची मागणी। धुळ्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन। जरांगेंच्या हत्येच्या कटावरून मराठा समाज आक्रमक। कडक कारवाई कर अन्यथा रस्त्यावरती उतरणार, मराठा समाजाचा इशारा। नीट परीक्षेतील गोंधळाचा विद्यार्थिनीला फटका। मला 492 गुण असताना नंतर ते गुण 275 कसे झाले? निकालातील फरकामुळे भिवंडीतील मुलगी चिंते। सिंधुदुर्गमध्ये भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचं कणकवलीमध्ये आयोजन। दिंडी सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती। कोपर हॉस्पिटलमधील घटनेवर मार्चचं आंदोलन। रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करा, मार्चची आंदोलन करत मागणी। नागपूरमध्ये पारधी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांची 1 दिवसीय कार्यशाळा। सामाजिक सेवा संस्थांनी कार्यकर्त्यांच्या कौशल्याच्या आधारे पारधी समाजाला सक्षम करावं, भैयाजी जोशींचं वक्तव्य। पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांच्या आकर्षक सजावट। प्रक्षाळ पूजेच्या निमित्तानं केलेल्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा अधिकच खुलला। मेडिकल कॉलेजमध्ये काढला महिलेचा 1.5 किलोचा ट्यूमर। गडचिरोलीमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सरग्रस्त रुग्णावर यशस्वीपणे शस्त्रक्रिया। जन्मदाखल्यातील नोंदणीतील तारीख हीच खरी जन्मतारीख। औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय। मुंबई महानगरपालिकेची प्रकल्प बाधितांच्या पर्यायी घरांसाठी 15,074 कोटी रुपयांच्या क्रेडिट नोट्स देण्याची तयारी। या अंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी 33,218 घरं उपलब्ध होणार। अमरावतीमध्ये रेस्टॉरंटचा पहिला वर्धापन दिन वयोवृद्धांसोबत साजरा। 5 वृद्धाश्रमातील जवळपास 150 ते 180 वयोवृद्धांना पंचपक्वान्नांची मेजवानी। राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी घेतला नाशिकमध्ये पार पडणाऱ्या त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा। रामकुंडसह विविध स्थळांना भेट देत केली पाहणी। विकास कामांना गती देण्याचे संबंधित विभागाला दिले निर्देश। धुळ्यातील महालकाळी येथील खरेदी केलेल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा व्यक्तीचा आरोप। अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी। मध्ये टीएटी सक्तीच्या विरोधामध्ये प्राथमिक शिक्षण संघटनेचा मूक मोर्चा। शिक्षकांच्या विविध मागण्या। प्राथमिक शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये सहभाग। संत नामदेव महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यामध्ये दाखल। नीरा नदी काठावर पार पडला पादुकांचा नीरा स्नान सोहळा। न्यू माहीम स्कूलच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश, तर ऑडिटच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक। हिंगोली जिल्ह्यामध्ये 38 वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया होण्याची शक्यता। वाळू बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता। मुंबईत वाहतूक महासंघाच्या परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर केलेल्या उपोषणाला यश। परिवहन आयुक्तांकडून आरटीओ कार्यालयातील तक्रारी असलेल्या लिपिकाची तातडीनं बदली करण्याचे आदेश। शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याची शक्यता, तर तेजवानीची इमिग्रेशन विभागाच्या वतीनं माहिती मागवण्याचं कामही सुरू। बावधन पोलिसांकडून मागवली जाणार माहिती। पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहाराच्या प्रकरणी अजब माहिती समोर। जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहाराच्या पोटी शीतल तेजवानीचा कारनामा। अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता केलं खरेदी खत। पुणे महानगरपालिकेनं मिळकत कर थकबाकीदारांसाठी अभय योजना केली जाहीर, तर जुन्या हद्दीसह समाविष्ट गावांमधील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेमध्ये तब्बल 75% सूट देण्याचा निर्णय। कोल्हापूरमध्ये शेतकरी संघटनांच्या लढ्याला यश। जवाहर साखर कारखान्याचा दर जाहीर। प्रकाश आवाड यांच्याकडून 3,518 रुपयांची घोषणा। सर्व ऊस उत्पादकांना वाढीव दर मिळणार, प्रकाश आवाड यांचं वक्तव्य। गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांना धान खरेदीची प्रतीक्षा। राज्य शासनानं धान खरेदीची परवानगी दिली असली तरी जिल्हाधिकाऱ्यांनी अद्याप खरेदी केंद्रांना मंजुरी दिली नाही।
कृषी विभागाकडून कांदा उत्पादकांना कांदा चाळीसाठी अर्ज करूनही चाळ मिळाली नसल्यानं वाशिम जिल्ह्यातील मसोला खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश मुळे यांनी स्वतःच्या घरातच तयार केली कांदा चाळ। वर्ध्यामध्ये 1,14,000 हेक्टरवर रब्बी पिकांची जिल्ह्यामध्ये लागवड होण्याचा अंदाज। रब्बी पिकांचं सरासरी क्षेत्र राहणार 1,00,000 हेक्टर। 732 हेक्टरवर हरभऱ्याची लागवड। हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात। खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी खत दर वाढीनं हैराण। रब्बी हंगामाच्या उंबरठ्यावरच खतांच्या किमतींनी घेतली झेप। रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रतिगुणी 200 ते 300 रुपयांची वाढ। डोंबिवलीच्या मालवण किनारा हॉटेलसमोर किरकोळ वादातून तरुणाची हत्या, धक्का लागल्याचा वाद गेला विकोपाला। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। जळगावमध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून 2 गटामध्ये दगडफेक। परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात। दगडफेकीमध्ये 3 ते 4 जण किरकोळ जखमी। नाशिक इन हॉटेलमधून ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई। मालकासह 4 जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सिल्लोडमधील डोंगरगाव फाट्यावर हॉटेलमध्ये चोरी। मॅनेजरला रूममध्ये घेऊन जात दोघांकडून काउंटरमधून 74,000 रुपयांची चोरी। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी। वकिलांसह 4 जणांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। आरोपींचा शोध सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।